सुकवत निरगुडी परिसरात बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत। शिंदखेडा तालुक्यातील सुकवत व निरगुडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी मालकीच्या 2 वासरांचा बळी घेतला, तसेच 2 शेळ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वन विभाग कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले। बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, लोखंडी जाळी बसवावी अशी मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। 14 तारखेला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अतिशय लाजिरवाणी अशी गोष्ट आहे की आपला देश भारत स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली, पण इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या नागरिकांना अजूनसुद्धा वन्यजीवांचा धोका हा नेहमी सतावत असतो। सुकवत सारखे गाव जे तापी काठावर वसलेलं आहे, अतिशय संपन्न असं गाव आहे। ते कुठल्याही प्रकारचे वन्यजीवांना कुठलाही त्रास देत नाही, मात्र वन्यजीवांचा हौदोस त्या ठिकाणी त्यांना होणारी त्यांची नासधूस हे त्या ठिकाणी सहन होते। त्यांच्या प्राण्यांवर लक्ष ठेवण्याचं काम हे वन्य विभागाचं असून मात्र या ठिकाणी पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नाही, ही मात्र शर्मेची गोष्ट आपल्या तालुक्यासाठी आहे। आणि शेतकऱ्यांना इथपर्यंत येऊन आपल्या जीवाची भीक मागावी लागते, त्यांना सांगावं लागतं की आमच्या मजुरांचं संरक्षण करा, आमच्या शेतीचं संरक्षण करा, जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा देण्याचं काम इथल्या अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे। आजच्या आज ही जी घटना आहे अतिशय संवेदनशील आहे। लवकरात लवकर जाऊन त्या अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याचा आणि त्याच्या बछड्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा आणि सुकवत गावाला भयमुक्त करावं अशी विनंती आज आम्ही इथं करत आहोत।